नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। कॅनडाने अखेर भारताला G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवले। कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले। तर दोन्हीही देशांनी द्विपक्षीय संबंध बळकट करण्याबाबत चर्चा केली आहे। यावेळी पंतप्रधान मोदींनी कॅनडाच्या नवनिर्वाचित पंतप्रधानांचे निवडणुकीत विजयाबद्दल अभिनंदन केले। पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे। पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट केले। ट्विट मधून त्यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांशी झालेल्या फोन संभाषणाची माहिती दिली आहे। पंतप्रधान मोदींनी लिहिलंय की कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी फोनवर बोलून आनंद झाला। मार्क यांनी अलीकडच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले। पंतप्रधान मोदींनी पुढे लिहिलंय की या महिन्याच्या अखेरीस कानानस्कीस येथे होणाऱ्या G7 शिखर परिषदेत आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। पंतप्रधान मोदींनी असेही नमूद केलंय की लोकांमधील खोल संबंधांनी बांधले गेलेले चैतन्यशील लोकशाही देश म्हणून भारत आणि कॅनडा हे परस्पर आदर आणि सामायिक हितसंबंधांच्या मार्गदर्शनाखाली नव्या जोमाने एकत्र काम करणारे शिखर परिषदेत भेटण्याची आम्हाला उत्सुकता आहे। G7 शिखर संमेलन हे 7 प्रमुख औद्योगिक देशांचा एक गट आहे। या संमेलनात G7 गटातील 7 प्रमुख देशांचे राष्ट्रप्रमुख आणि सरकार प्रमुख जागतिक आणि धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा करतात। तसेच काही समस्या असेल तर उपाय काढण्यासाठी एकत्र काम करतात। यातील देश इतर देशांच्या प्रमुखांनाही बैठकीसाठी निमंत्रित करत असतात। युरोपियन युनियन देखील या संमेलनात सहभागी होत असते। युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष शिखर परिषदेत त्यांचे प्रतिनिधित्व करतात। यामुळे जागतिक प्रश्न सुटण्यास मदत होते। अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि जपान या देशांचा समावेश असणाऱ्या G7 परिषदेला भारताचा सहभाग उल्लेखनीय राहिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग 5 वर्षे G7 शिखर परिषदेला हजेरी लावली आहे। पंतप्रधान जस्टिन ट्रुडोच्या कार्यकाळात भारत कॅनडातील द्विपक्षीय संबंध ताणले गेले। खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडात संबंध ताणले गेले। यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या। त्यानंतरची ही पहिली शिखर परिषद असल्याने याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले।